परफॉर्मन्स हे नंबर 1 जाय जे अजून मेरेन नंबर 1 झाले ना बिकॉज तेने आणि टाइम दिवपाची गरज आसा. विरेशाक इतलेच सांगता जेन्ना विरेश टाइम दिता असेंब्ली जेन्ना तो बसता घेवन तेन्ना तो 100% परफॉर्म करता. आम्ही तेका सांगला पण तेने फक्त जो तो केन्नाय टाइम दिना पळय जेन्ना तो कॉन्स्टिट्युएन्सी उरता कामाक लागून ना जाल्यार आणि कितें फंक्शन आसता तेन्नाच तो थंय कमी पडटा आणि नाही कंटिन्यू करता. तो आमदार म्हणून नंबर 1 जावंक पावलो ना आणि तू प्रेसिडेंट म्हणून पार्टीचो नंबर 1 जावंक पावलो ना हे एग्री करता बिकॉज आयज पार्टी फुटली. नेने पळय हांगा आमदाराक सामको हांगा प्रेसिडेंट नंबर 1 जावप नंबर 2 जावप हे रँक प्रेसिडेंटांक नासता. आमदाराचे आम्ही आमदार नंबर 1 म्हणून आम्ही आमदाराचे परफॉर्मन्स इन द असेंब्ली नंबर 1. सो तसे तुझे परफॉर्मन्स कमी पडले का आयज पार्टी पळय माझे गोंयकार आयज टेन्शनान आहा तुमच्या टेन्शनान आहा. सो तू काय तुझे आयज सगळ्यांचे टेन्शन गेले. आयज प्रेस कॉन्फरन्स घेऊन टेन्शन गेले. आयच्यान आमकां फोनूय येवचे ना मेसेजी पयली भरले सगळ्यांचे टेन्शन गेले ना पण एमएलएचे टेन्शन आसता ना मरे तुमचो एमएलए तुमच्या बरोबर आहा म्हणून ते म्हणले टेन्शन प्रेसिडेंट तुका रँकिंग कितली माझी रँकिंग हांव दिवपाक शकना. माझी रँकिंग हे फाटल्यान भुरगे बोलला ते दितले सीईसी दितले बाकीचे कॉपी ऑफ कमिटी आहा ते दितले आणि जेन्ना फुडलो एजीएम जातलो पळय हे जनरल बॉडी मीटिंग जातले पळय तेन्ना माझे कितें रँकिंग आहा ते जीवन भाड्याचो बैल म्हणिल्लो फाटी तुवें ताचे हात धरले आनी आतां तूं ताका प्रेस करता. सो हेच्या फुडें तुमी विजय बाबा आमदाराचे असेंब्लीचे परफॉर्मन्स प्रेज केला हे लक्षात दवर. हे प्रेज कितें केला असेंब्लीचे परफॉर्मन्स तेचो अभ्यास करपाची वृत्ती ती प्रेज केला. हो 100% असेंब्लीचे परफॉर्मन्स कोण प्रेज कित्याक आमी कित्याक खोटी उलयतले प्रेज आणि हांव म्हणटा हे तर आमी विरेशाकडे डायरेक्ट उलयता. सांगला मरे ताका विरेश हेच्या फुडें तुमी गोवा बोर्डाचो हातून फुडें वयतले ते मागीर फुडले कितें अलायन्साचे पळय ते अजून टॉक चालू जावंक ना. तुम्ही जाणा मरे पळय काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डाचे अलायन्स आसा तेंचे सगळे टॉक्स जाता ते लास्ट इलेक्शनाच्या कोड लागच्या पयलीं 1 म्हयनो. सो आतां आमी उलोवन कितें फायदो ते 1 म्हयन्याक विदाउट एजीएम तुम्ही ते दिले पैसे पळय विदाउट एजीएम फायनान्शियल पळय हांव खरोच सांगता हे ऐका एजीएमाचे मातशे सगळे झाले तुमचे कन्फ्युजन इलेक्शन कमिशनार तुम्ही रिपोर्ट दिला फायनान्शियल तो विदाउट एजीएम हाय काय एन्युअल जनरल मीटिंग आसता पळय ती पॉलिटिकल पार्टी प्रोविजन तशें ना की घेवपाक जाय म्हणून. आमचे अकाउंट्स आमी जेन्ना ड्यू आसता पळय इन्कम टॅक्साक फायल करता आनी ईसीआक फायल करता ते ऑफिस बेरर सायन मारता आमचे ऑडिट करता आनी हांव पर्सनली ट्रेजरर म्हणून ते हांव मॅनेज करता. मागीर एक कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट आसता. कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट अंडर 29C करचें पडटा म्हणजे 20,000चे करून वयर जे डोनेशन दिता पळय ते फायल करचें पडटा. आनी जेन्ना जेन्ना इलेक्शन जाता पळय तेन्ना इलेक्शन रिपोर्ट दिवचें पडटा. हे सगळे दिल्यारूच तुजे पार्टी रिकॉग्नायज जाता आनी कंटिन्युअस उरता. आमी हे सगळें केलां तेजे एक्नॉलेजमेंट आमचे कडेन आसा. एन्युअल जनरल मिटिंगेचो कॉन्सेप्ट पार्टीन ना आनी तेजें प्रोविजनूय ना कंप्लीट करता प्रोविजनूय ना. दुसरे गजाल आमची आसा ती जनरल बॉडी मिटींग. ती जनरल बॉडी मिटिंगेचे उदक आमी सांगला ते टर्म सोंपतकीर आमची जी जनरल बॉडी मिटींग घेतली तेचे मिनिट्स आनी तेजी नेक्स्ट इलेक्शन डेट सुद्दां आमी इलेक्शन कमिशनाक दिला. आतां जर आमी हे तिनूय रिपोर्ट्स फायल करूंक नासले कित्याक हे जर फायल केल्यारूच तुका डोनेशन जे मेळटा जे फंड्स मेळटात ताका तुका इन्कम टॅक्स एक्झम्पशन मेळटा ना जाल्यार तुका एक्झम्पशन मेळना आनी तुजें डिरजिस्टर जाता. आतां गोवा स्वराज पार्टी गोवा विकास पार्टी 70 युवा मोर्चा युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी ही गेल्या वर्सा डिलिस्टेड जाला. रिजन कित्याक गेल्या वर्सा रिजन कित्याक कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट फायल करूंक ना आनी फायनान्शियल स्टेटमेंट्स फायल करूंक ना. जर आमी 2022च्यान आतां 25 पर्यंत हे करूंक नासले जाल्यार ऑटोमॅटीक आमची डिरजिस्टर जातली आनी ती डिरजिस्टर जावंक ना. आमचो सिंबल वयल्यान झेडपीक सुद्दां आमकां आतां सिंबल मेळ्ळो आनी तो बॉल जो आसलो सिंबल बॉल बॉल तो पंचायत राज एक्टान काडलेलो आसा. आतां हे जायना आनी 24 आमची रिकॉग्नायज पार्टी जाल्ली आसा. सो एजीएम कॉन्सेप्ट म्हाका तरी दिसना खंयच्याच पॉलिटिकल पार्टी एजीएम घेता. एजीएम घेयना जनरल बॉडी मिटींग घेता आनी ते मिटिंगेन सगळे जाता आनी अकाउंट्स हे सगळे आमी सीसी मिटींग की मदीं चर्चा जाली की तूं अध्यक्ष नात्यान किंवा तूं आमदारा कडेन जो फंड येता तो तुमी तेजे कडल्यान मागता पार्टी खातीर असो एक चर्चा आसली. तेजेर कितें म्हणटा कारण ताका जो वर्साक फंड येता
तर तुमी तेका इवन त्याचो पेमेंट आसा तर तुवें पार्टी खातीर यूज करचो असो तुमी तेचेर दबाव हाडटा म्हणून अशी चर्चा जाली हेजेर कितें म्हणणें जालें तुझे एक्सप्लेन पळय आमदार 2000 आयक हे सगळे प्लीज आणि कोण व्ह्युअर्स आहा तांकांय सांगता एक दोन- इम्पॉर्टंट गजाल आसा